महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नवापूर तालुक्यातील विसरवाडी बालामराई रस्त्याच्या परिसरात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून 2 भक्कम बिबटे रात्रीच्या वेळी रस्त्यावर मुक्तपणे फिरताना दिसून येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान विसरवाडी येथील व्यावसायिक रोहित अग्रवाल यांच्या गोडाऊनसमोर बसलेल्या कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एक कुत्रा बिबट्याने फरफटत नेल्याचे गोडाऊनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले असून हे फुटेज सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे. महत्त्वाचे म्हणजे याच परिसरात काही महिन्यांपूर्वी बिबट्याने शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी वन विभागाने तात्पुरती कारवाई केली होती. मात्र त्यानंतर योग्य व कायमस्वरूपी उपाययोजना न केल्याने पुन्हा बिबट्यांचा वावर वाढल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. सध्या रात्रीच्या वेळी रस्त्यावर आणि शेतालगत 2 बिबटे दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. रात्री विजेचा पुरवठा असल्यामुळे शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागते. मात्र बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकरी जीव मुठीत धरून शेतात जात आहेत. त्यामुळे शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर खोळंबली आहेत. या परिस्थितीमुळे लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले असल्याचा संताप ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. विसरवाडी बालामराई परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी वर्गाने वन विभागाने तात्काळ या भागात नियमित गस्त सुरू करावी, पिंजरे लावावेत आणि बिबट्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी ठाम मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी परशुराम सूर्यवंशी, विसरवाडी.